एक प्रेमविवाह, दोन निष्पाप मुलं आणि एक सुखी संसार. पण एका रात्रीत असं काय घडलं की एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा भयानक अंत झालाय. नवऱ्याचा रात्री झोपेतच मृत्यू होतो. पत्नी रडत रडत पोलिसांना सांगते की बाहेर कुणीतरी मारहाण केली होती. पण पोलिसांना मृतदेहाकडे पाहताच काहीतरी काळबेर असल्याचा संशय येतो आणि जेव्हा तपासाची चक्र फिरतात तेव्हा समोर येतो एक असा थरारक कट जो पाहून पोलीसही हादरून गेलेले होते. नक्की काय घडलं होतं सांगलीत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. घटना आहे सांगलीतील पोळमळा परिसरातील. 28 वर्षे वय असलेले आनंद हणमंत सर्जे, जे एका दुकानात सेल्समन म्हणून काम करायचे, त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना 2 लहान मुलेही आहेत. सगळं काही ठीक सुरू होतं, पण गुरुवारची ती पहाट उजाडली ती एका धक्कादायक बातमीनं. आनंद यांच्या पत्नीनं आणि मेहुण्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं, पण दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासापूर्वीच मृत घोषित केलं. पत्नीने रडत रडत पोलिसांना सांगितलं की आनंद यांना बाहेर कुणीतरी मारहाण केलेली होती. त्यानंतर ते घरी आले आणि झोपले आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. वरवर पाहता ही केस साधी वाटत होती, पण विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि त्यांच्या टीमची नजर तीक्ष्ण होती. आनंद यांच्या गळ्यावर काही ओरखडे होते ज्यांनी पोलिसांच्या मनात संशयाची ठिणगी टाकली होती. मृत्यू झोपेत झाला की घातपात झाला हे शोधण्यासाठी मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. दुसरीकडे पोलिसांनी आनंद यांच्या पत्नीची कसून चौकशी सुरू केली आणि नेमका याच ठिकाणी या केसला एक असा टर्निंग पॉइंट मिळाला ज्यानं संपूर्ण कथेची दिशाच बदलून टाकली. पोलिसांच्या सखोल चौकशीत पत्नी सतत आपले जबाब बदलत होती. तिच्या बोलण्यातील विसंगती पोलिसांच्या लक्षात आलेली होती. अखेर पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवला तेव्हा तिने जे कबूल केलं ते ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही. तपासात समोर आलं की आनंद दारूच्या नशेत पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ करायचा. याच रागातून पत्नीने एक भयंकर पाऊल उचललं. तिने आपल्या 23 वर्षीय प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच पतीच्या खुनाचा कट रचला. गुरुवारी पहाटे जेव्हा किरकोळ वाद झाला तेव्हा तिने प्रियकराला घरी बोलावून दोघांनी मिळून आनंद याचे पाय ओढणीने घट्ट बांधले आणि त्यानंतर प्रियकराच्या मदतीने पतीच्या छाताडावर बसून गळा आवळत त्याची निर्गुण हत्या केली. पतीचा काटा काढल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने आपल्या भावाला बोलावलं आणि बाहेर मारहाण झाल्याचा खोटा बनाव रचला. पण म्हणतात ना, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी कायदा आपले हात तिथपर्यंत पोहोचवतोच. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. सध्या पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. एका बाजूला विवाहबाह्य संबंध आणि दुसऱ्या बाजूला रागाच्या भरात घेतलेला हा भयंकर निर्णय. यामुळे 2 लहान मुलं आज अनाथ झालेली आहेत. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच गुन्हेगारी विश्वातील सत्य घटना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.